तर हरियाणासोबतच आज जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा विधानसभेचे निकाल लागलेत। जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आघाडीने बाजी मारलेली आहे। भाजपाने 29 जागा जिंकल्या आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये भाजपाला 4 जागांचा फायदा झालेला आहे। जम्मू काश्मीरचे निकाल नक्की काय आहेत आपण सविस्तर पाहूयात। तर जम्मू काश्मीरचे निकाल आपण आधी सविस्तर पाहूयात। जेकेएनसी अर्थात ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षाला 42 जागा मिळाल्यात। भाजपाने 29 जागांवर विजय संपादित केलाय आणि यामध्ये काँग्रेस आघाडी जरी आपण म्हणत असलो तरीही काँग्रेस आघाडीला अवघ्या 6 जागा मिळालेल्या आहेत। जेकेपीडी यांनी फक्त 3 जागांवर आघाडी मिळवलेली आहे। महबूबा मुफ्ती यांच्या पक्षाला अवघ्या 3 जागा। आपने जम्मू काश्मीरमध्ये खातं खोललेलं आहे, आपला 1 जागा मिळालेली आहे आणि इतरांकडे 5 जागा आहेत। जम्मू काश्मीर विधानसभेचे निकाल आपण पाहिले। ओमर अब्दुल्ला यांच्या पक्षाला 42, भाजपाला 29 आणि काँग्रेसला अवघ्या 6 जागा म्हणजे भाजपापेक्षाही कमी जागा मिळालेल्या आहेत। महबूबा मुफ्ती यांचा पक्ष जवळपास जम्मू काश्मीरमध्ये नष्ट झाल्याचे दिसते, 3च जागा। आपने खातं खोललेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये 1 जागा आणि इतरांना 7 जागा मिळाल्या आहेत। तर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांना या निवडणुकांमध्ये मोठा झटका बसलेला आहे। त्या मुख्यमंत्री होऊन गेलेल्या आहेत काश्मीरच्या, मात्र या निवडणुकीमध्ये त्यांना 90 पैकी अवघ्या 3 जागांवर विजय मिळवता आलाय। त्यामुळे महबूबा मुफ्ती यांचा पक्ष हा जम्मू काश्मीरमधून जवळपास नष्टच झाल्याचं दिसतंय। तर पीडीपीला अवघ्या 3 जागा जिंकता आलेल्या आहेत या विधानसभा निवडणुकीमध्ये। या आधी जी विधानसभा निवडणूक जम्मू काश्मीरमध्ये झाली होती त्या विधानसभेमध्ये 28 जागा महबूबा मुफ्ती यांच्या पक्षाने जिंकल्या होत्या। मात्र या निवडणुकीमध्ये महबूबा मुफ्ती यांचा पक्ष जवळपास संपल्यात जमा झालेला आहे। यासोबतच महबूबा मुफ्ती यांना दुसरा मोठा झटका बसलेला आहे आणि तो म्हणजे महबूबा मुफ्ती यांची मुलगी पहिल्यांदाच निवडणूक लढत होती। पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या महबूबा मुफ्ती यांच्या मुलीला म्हणजेच इल्तिजा मुफ्ती हिला श्रीगुफ्वारा बिजबेहरा या मतदारसंघामधून 9000हून अधिक मतांनी पराभवाचा सामना करावा लागलाय। त्यामुळे महबूबा मुफ्ती यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक ही चांगली ठरलेली नाहीये। गेल्या विधानसभेमध्ये त्यांनी जवळपास 28 जागांवर विजय संपादित केला होता। एकेकाळी त्या जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री सुद्धा होत्या, मात्र आता त्यांची अवस्था, त्यांच्या पक्षाची अवस्था आपण बघू शकतो। अवघ्या 3च जागा त्यांना जम्मू काश्मीरमध्ये मिळालेल्या आहे आणि महबूबा मुफ्ती यांची मुलगी जिने पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती, इल्तिजा मुफ्ती हिला श्रीगुफ्वारा बिजबेहरा या मतदारसंघामधून 9000हून अधिक मतांनी पराभव सहन करावा लागलाय। त्यामुळे आता जम्मू काश्मीरमधून महबूबा मुफ्ती यांचा पक्ष हा जवळपास नामशेषच झालेला आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच विजयाची नोंद केलेली आहे। दोडा मतदारसंघातून मेहराज मलिक यांनी भाजपाच्या गायसिंह राणा यांचा 4500हून अधिक मतांनी पराभव केलेला आहे। पीपल्स कॉन्फरन्सने 1 जागा जिंकली, 7 अपक्ष विजयी झाले। तर संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरुचा भाऊ एजाज गुरुला सोपेरमधून 129 मतं मिळालेली आहेत। त्यामुळे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचा जर आपण निकाल केला तर ही विधानसभा निवडणूक जरी भाजपाने जिंकलेली नसली तरीही गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये भाजपाला यावेळेस 4 जागा जास्त मिळालेल्या आहेत। त्यामुळे आताची विधानसभा निवडणूक जम्मू काश्मीरमधली ही भाजपासाठी काहीशी आश्वासक होती। भाजपाला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 4 जागा जास्त मिळाल्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट जम्मू काश्मीरमध्ये घडली ती म्हणजे ज्या ठिकाणी हिंदू बहुल परिसर आहे त्या ठिकाणी भाजपाने मोठी मुसंडी मारलेली आहे। जम्मू काश्मीरमधल्या सर्व हिंदू बहुल भागांमध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे। यासोबतच तिसरी महत्त्वाची घटना
त्या ठिकाणी घडली ती म्हणजे काँग्रेसला भाजपापेक्षा सुद्धा कमी जागा मिळालेल्या आहेत। जम्मू काश्मीरच्या निवडणुकांमधली तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण बघितली, काँग्रेस पक्षाला भाजपापेक्षाही कमी जागा मिळाल्या। चौथी महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष जवळपास जम्मू काश्मीरमध्ये संपला। त्यांच्या मुलीला ही पराभवाचा सामना करावा लागला, जी पहिल्यांदा विधानसभा लढवत होती। आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये खातं उघडलेलं आहे। भाजपाने हिंदू बहुल भागामध्ये आघाडी घेतली। जम्मू काश्मीरमध्ये आज दोन राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, हरियाणा आणि जम्मू काश्मीर। हरियाणामध्ये भाजपाने यश मिळवलं आणि दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीरमध्ये जरी भाजपाला यश मिळालं नसलं तरीही भाजपासाठी आश्वासक परिस्थिती आहे, कारण की भाजपाने तब्बल 4 जागा जास्त जिंकलेल्या आहेत गेल्या वेळेसच्या तुलनेमध्ये। तर आज झालेल्या याच निवडणुकांसंदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर जोडले गेलेले आहेत। जयंतराव, आपलं स्वागत। हरियाणामध्ये जाट मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न काँग्रेसने केला आणि त्याचा उलटा परिणाम झाला, हे आपण पाहिलं। तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी मराठा मतांचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न करते आणि अशा वेळी ओबीसी नक्की कुणाच्या बाजूने उभे राहतील? थोडंसं आपलं विधान मला मान्य नाही, थोडंसं मी तेच विधान वेगळ्या प्रकारे करतो। जाट मतांचं काँग्रेसने ध्रुवीकरण केलं, पण त्याच्या आधी भाजपच्याच एका जाट मुख्यमंत्र्याला मनोहरलाल खट्टर यांना दूर करून त्या जागी ओबीसी मुख्यमंत्री सैनी त्यांना आणलेलं होतं भाजपनी। त्याच दरम्यान दुष्यंत चौटालांनी रेसिग्नेशन दिलं होतं, त्यांची युती तुटलेली होती। तसं पाहिलं तर माझ्या दृष्टीने वातावरण हरियाणातलं हे भाजपला पोषक नव्हतं। भाजपला 47 ज्या काही जागा मिळाल्या त्या लेव्हलचं नव्हतं। याच्यामध्ये खरं नाटक माझ्या दृष्टीने सुरू होतं अरविंद केजरीवाल यांना जेलमधून सोडलेलं। केजरीवाल हे हरियाणाचे आणि आल्या त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 2-3 ज्या काही जाहीर सभा घेतल्या आणि त्याचा परिणाम जर का नीट आपल्याकडे फिगर्स आलेले असतीलच, केवळ 1000 मतांच्याहून काँग्रेसची ज्या काही जागा हरलेल्या आहेत आणि तिथे नेमका आपचा प्रेझेन्स किती होता हे जर का आपण टॅली केलं तर आपल्या लक्षात येईल की किमान 10 जागा या केवळ आप आणि आपला माझ्या माहितीप्रमाणे 1-2 तरी हरियाणात माझ्या माहितीप्रमाणे मिळालेले आहेत की नाही, माझ्या पाण्यात अजूनपर्यंत आलेलं नव्हतं नाही एक्झॅक्टली। म्हणजे जे अरविंद केजरीवाल हरियाणाचे आहेत त्यांना जम्मू काश्मीरमध्ये 1 जागा मिळते, ती सुद्धा कशी मिळाली हा एक प्रश्न तर मी सांगेनच, पण हरियाणात त्यांना एकही जागा मिळत नाही। मात्र जो माझा नेहमीचा आरोप आहे, जो मी माझ्या लेखात आणि टीव्ही डिबेटमध्ये नेहमी मांडत असतो, की आप इज व्हर्च्युअली ऍक्टिंग एज अ बी टीम ऑफ बीजेपी। पण ज्या चुका आपण जर काँग्रेसचं बोलायचं झालं, ज्या चुका काँग्रेसने हरियाणात केल्या त्यात जर महाराष्ट्रात झाल्या तर नक्की काय होईल विधानसभेत? अगदी बरोबर आहे, हा धोका आहेच। आणि तुम्हाला सांगतो हे त्यांची एकाच वेळेस माझ्या दृष्टीने जम्मू काश्मीर जरी टेक्निकली आता भाजप हरलेलं असं वाटत असेल तरी सुद्धा तसं नाही। याचं कारण 5 नॉमिनेटेड आमदार हे निश्चितपणाने भाजपचेच फेवरेबल राहतील, कारण नायब राज्यपाल त्यांना नॉमिनेट करणार आहे। पीडीपी ज्यांना मला वाटतं 3 की 4 जागा मिळालेल्या आहेत की त्यांचंही काय ते सुद्धा यांना जॉईन होऊ शकतात। आणि आय वॉन्ट बी सरप्राइज्ड ज्या काँग्रेसकडे फक्त 5 की 6 जागा आलेल्या आहेत त्याच्यात सुद्धा संपूर्ण मर्जर करून नॅशनल कॉन्फरन्सला एकटं पाडून भाजप जम्मू काश्मीर स्वतःच्या हातात काही दिवसात घेऊ शकतो। ज्यांनी याहून मोठं ऑपरेशन लोटस करून कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणलेलं होतं, त्यांना काश्मीरमध्ये हे करायला कठीण नाही। आणि आता नक्कीच, पण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये नक्की काय घडू शकतं थोडक्यात सांगा। अगदी सध्या त्यांना फेवरेबल जरी परिस्थिती नसली तरी कुठल्याही प्रकारे आपल्या फेवरची ते आणण्याचा प्रयत्न करू शकतात। आणि त्याच्याच मध्ये मला असं वाटतं
की एक विचित्र रोल बिहारमध्ये नितीश कुमारांनी खेळलेला आहे. जी. सरळ सरळ शब्दात एका वाक्यात असं आहे की कोणत्याही पक्षाचा मला सपोर्ट असो, मुख्यमंत्री मात्र मीच पाहिजे. जी. आणि गेली 20 वर्ष ते आपल्या या रोलमध्ये सक्सेस झालेले आहेत. 2019ला आपल्याला कल्पना आहे उद्धव ठाकरेंचा एक आग्रह होता की मलाच मुख्यमंत्री पद पाहिजे. त्यांना 2.5 वर्ष मिळालं, त्याच्यानंतर त्यांना जी. मिळालेलं नाही. आज कदाचित जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र येऊन समजा 145 पर्यंत पोहोचले, जसं ज्या जी. सध्या इंडिकेशन्स आहेत, तर कदाचित उद्धव ठाकरेंना सुद्धा भाजप पुन्हा आपल्याकडे घेऊन मुख्यमंत्री पद देऊ शकेल का, हा सुद्धा इथे प्रश्न आता जी. येऊ शकेल. जयंतराव, एक कारण शेवटचा प्रश्न या चर्चेतला. काश्मीरात भाजपाने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या हे आपण पाहिलं. यानंतर मोदींनी टीका केली की काँग्रेस नेहमी सहकारी पक्षांमुळे जिंकतं. काय सांगाल? नाही, असं नाहीये. उलट भाजप सहकारी पक्षांच्या भरोश्यावर मोठा झालेला आहे. काँग्रेस आतापर्यंत एकटा होता. जी. आता असं आहे, हिंदुत्ववादी मतं एका बाजूला गठ्ठा मतं पडतात आणि काँग्रेसला मुस्लिम आणि दलित मतांच्या भरवशावर राहायला लागतंय. आणि त्यातनं जी काँग्रेसची उरली सुरली मतं आहेत ती आप आणि इतर बी टीम डिव्हाइड करतात आणि त्याच्यामुळे काँग्रेसची अशी अवस्था होते. जी. आता काँग्रेसला आपला कसं टॅकल करायचं या एकमेव मुद्द्यावर काँग्रेसने भर दिला पाहिजे. जी. याचं कारण आपला जिंकणं हे काम नाहीये. आपचं मुख्य उद्दिष्ट आहे काँग्रेसला हरवणं आणि जी. त्याला त्यांना टॅकल केलं पाहिजे. जी 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 धन्यवाद जयंतराव, आपण या चर्चेत सामील झालात त्यासाठी. तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर अशा 2 विधानसभांचे निकाल आपण बघितले. हरियाणामध्ये भाजपाला मोठं यश मिळालंय. भाजपने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. हरियाणामध्ये कोणत्याही पक्षाने याआधी सलग 3दा सरकार स्थापन केलं नव्हतं, मात्र भाजपाने ते करून दाखवलंय. आणि दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीरमध्ये जरी भाजपाची सत्ता नसली तरीही भाजपाने गेल्या विधानसभेपेक्षा 4 जागा जास्त जिंकत, काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकत जम्मू काश्मीरमध्येही आश्वासक परिस्थिती निर्माण केलेली आहे. यासह जयम विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.